हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण डिस्कस करतोय बघा जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटी, आणि आज असणारे लेक्चर नंबर 4. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इम्पॉर्टंट थेरम डिस्कस करणार आहे. तर तो थेरम आहे बघा अँगल बायसेक्टर थेरम. तर या थेरमचा प्रूफ डिस्कस करण्याआधी या थेरमचं इक्वेशन कसं बनवायचं हे पहिले तर तुम्ही समजून घ्या. त्यासाठी मी इथे एक ट्रँगल ड्रॉ केलाय, ट्रँगल एबीसी. ह्या ट्रँगलमध्ये जे 3 अँगल्स आहे, पहिला अँगल ए, दुसरा अँगल बी आणि थर्ड नंबरला आहे अँगल सी. तुम्ही कुठला पण एक अँगल कन्सिडर करा. चला मी एक काम करतो, अँगल ए कन्सिडर करतो. आता मी इथे एक सेगमेंट ड्रॉ करणार आहे, जी सेगमेंट अँगल ए ला बायसेक्ट करणार. सर बायसेक्ट करणार म्हणजे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार, म्हणजे ह्या साइडचा अँगल आणि ह्या साइडचा अँगल इक्वल असणार. जर हा टोटल अँगल 60 असेल तर ह्या साइडचा अँगल असणार 30 डिग्री आणि ह्या साइडचा पण अँगल असणार 30 डिग्री. मग ही सेगमेंट अँगलला बायसेक्ट करते, म्हणून मी या सेगमेंटला नाव देणार बायसेक्टर. मी ते लिहितो. आणि तुम्ही इथे फिगरमध्ये पाहू शकता की बायसेक्टर ट्रँगलच्या एका साइडला इंटरसेक्ट करणार, आणि तो जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे याला मी डी नाव देतो. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की बायसेक्टर ट्रँगलच्या बीसी साइडला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार. त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे हा असणार आहे बीडी आणि सेकंड पार्ट असणार आहे डीसी. तुम्ही ह्या दोन्ही पार्टचा रेशो घ्या. सर रेशो घ्या म्हणजे दोन्ही पार्टला तुम्ही डिवाइड करा. मग डिवाइड केल्यानंतर कसं बनणार, बीडी अपॉन डीसी. मी ते लिहितो बीडी अपॉन डीसी. आता एक लक्षात घ्या, ट्रँगल मध्ये टोटल 3 साइड असतात, जसं की इथे पाहू शकता, साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी. तर बायसेक्टर ट्रँगलच्या एका साइडला डिवाइड करणार, तो रेशो मी इथे लिहिला. आता ट्रँगलच्या ज्या रिमेनिंग 2 साइड्स आहे त्यातली एक साइड ए बी आणि दुसरी साइड आहे ए सी. या दोन्ही साइडचा पण तुम्हाला रेशो घ्यायचा आहे. तो रेशो येणार ए बी अपॉन ए सी, आणि हे दोन्ही रेशो इक्वल असणार. आणि हे इक्वेशन म्हणजेच अँगल बायसेक्टर थेरम. तर बरेच मुलं हे इक्वेशन बनवण्यामध्ये कन्फ्यूज असतात, तर मी तुम्हाला याची सिंपल टेक्निक सांगतो. तर अँगल बायसेक्टर थेरमचं इक्वेशन बनवण्यासाठी पहिले तुम्हाला तो अँगल हायलाइट करायचा आहे जो अँगल बायसेक्ट होतोय. जसं तुम्ही पाहू शकता, ह्या ट्रँगलमध्ये कुठला अँगल बायसेक्ट होतोय, सर अँगल ए बायसेक्ट होतोय. मग ए सोबत कनेक्टेड कुठल्या 2 साइड आहे, एक साइड आहे ए बी आणि दुसरी साइड आहे ए सी. ह्या दोन्ही साइडचा तुम्हाला रेशो घ्यायचा आहे, म्हणजे ए बी अपॉन ए सी. त्यानंतर ए बी सोबत कुठला पार्ट अटॅच आहे, बीडी. मग ए बीच्या समोर तुम्ही बीडी लिहिणार. त्यानंतर एसी सोबत कुठला पार्ट अटॅच आहे, डीसी. म्हणजे एसीच्या समोर आपण काय लिहिणार आहे, डीसी. मी समोर काही एक्झाम्पल ठेवले म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी येईल की इक्वेशन बनवायचं कसं. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल, वापस तेच एक्झाम्पल रिपीट झालंय तरी पण आपण परत इक्वेशन बनवू. तर पहिले तुम्हाला काय चेक करायचंय, कुठला अँगल बायसेक्ट होतोय. तुम्ही ते पाहू शकता, अँगल ए बायसेक्ट होतोय. मग ए सोबत कनेक्टेड कुठल्या 2 साइड आहे, एक तर ए बी ए आणि दुसरी ए सी. ह्या दोघांचा मी घेणार रेशो, म्हणजे ए बी अपॉन ए सी. मी इथे लिहितो ए बी अपॉन ए सी. ए सोबत कनेक्टेड 2 साइड, एक ए बी आणि दुसरी ए सी. ह्या दोघांचा मी घेणार रेशो इज इक्वल टू. आता ए बी सोबत कुठला पार्ट अटॅच आहे, बीडी. म्हणजे ए बीच्या समोर तुम्हाला बीडी लिहायचंय डिवाइड बाय. एसी सोबत कुठला पार्ट अटॅच आहे, डीसी. म्हणजे एसीच्या समोर आपण काय लिहिणार, डीसी. त्यानंतर सेकंड नंबरचा एक्झाम्पल पहा, कुठला अँगल बायसेक्ट होतोय. सर इथे तर अँगल क्यू बायसेक्ट होतोय, बरोबर आहे. मग क्यू सोबत अटॅच असणाऱ्या कुठल्या 2 साइड आहे, क्यू सोबत अटॅच असणारी फर्स्ट साइड आहे पी क्यू आणि सेकंड साइड आहे क्यू आर. ह्या दोघांचा तुम्हाला घ्यायचा रेशो. मग रेशो बनणार पी क्यू. याला क्यू पी वाचलं तरी चालेल आणि पी क्यू वाचलं तरीही चालेल, दोघांचा मिनिंग सेम आहे. तर मी रेशो लिहितो पी क्यू अपॉन क्यू आर, पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू. आता यानंतर पी क्यू सोबत कुठला पार्ट कनेक्टेड आहे, सर पी क्यू सोबत पी एस कनेक्टेड आहे. मग पी क्यूच्या समोर तुम्हाला पी एस लिहायचंय अपॉन क्यू आर सोबत कुठला पार्ट कनेक्ट आहे, सर क्यू आर सोबत तर एस आर कनेक्ट आहे. मग क्यू आरच्या समोर काय लिहायचंय तुम्हाला, एस आर. बघा एकदम सिंपल थेरम आहे, इक्वेशन इझिली तुम्हाला बनवता यायला पाहिजे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा, मी वेट करतो. चला ट्राय करा तुम्ही. नंतर मग मी इक्वेशन लिहितो, मग तुम्हाला चेक करायचंय की तुम्ही इक्वेशन बरोबर लिहिलं की नाही. चला बनवलं इक्वेशन. चला मी आता इथे इक्वेशन तयार करतो. तुम्हाला पहिलं काम काय करायचंय, तुम्हाला चेक करायचंय ट्रँगल मध्ये कुठला अँगल बायसेक्ट होतोय. सर ह्या ट्रँगल मध्ये अँगल एन बायसेक्ट होतोय. मग एन सोबत कुठल्या 2 साइड कनेक्टेड आहे, एन सोबत एक तर एम एन कनेक्ट आहे आणि एक एल एन कनेक्ट आहे.
ह्या दोघांचा आपण रेशो घेणार. एन सोबत कनेक्ट असणाऱ्या दोन साइड, एक mn मी इथं लिहितो, mn अपॉन मध्ये सेकंड नंबरची साइड कुठली ट्रँगलची, ln इज इक्वल टू, आता बघा mn सोबत अटॅच असणारा पार्ट mt, मग लिहा mn च्या समोर इथे mt डिवाइड बाय ln सोबत कुठला पार्ट अटॅच आहे, सर ln सोबत lt पार्ट अटॅच आहे, lt म्हणा किंवा tl म्हणा, काही म्हटलं तरी चालतं. चला मी lt लिहितो. चला तिन्ही एक्झाम्पल क्लिअर आहे. मग याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता बघा अँगल बायसेक्टर थेरम प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही थेरम इझिली प्रूव्ह करू शकता आणि थेरम तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. कारण थेरम पाठ जर तुम्ही केला तर तो कालांतराने विसरणार. त्यामुळे पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, म्हणजे इझिली तुम्ही थेरम प्रूव्ह करू शकता. आता बघा त्यात पहिली जी कन्सेप्ट आहे ते म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, याला शॉर्टकटमध्ये आपण बीपीटी म्हणतो. तर बीपीटी थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा ट्रँगल मध्ये लाईन एका साइडला पॅरलल असणार. आणि बीपीटी थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहे. स्टेप 1, ट्रँगलचं नाव लिहा. कुठला ट्रँगल आहे, पी क्यू आर. ट्रँगल मध्ये लाईन कुठल्या साइडला पॅरलल आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता लाईन एल इज पॅरलल टू साइड क्यू आर. आणि त्यानंतर बनणार इक्वेशन. तर इक्वेशनचा पॅटर्न समजून घ्या. इक्वेशन येणार पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. मी इक्वेशन लिहितो पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर आणि ब्रॅकेटमध्ये रिझन येणार बीपीटी बाय युझिंग बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता सेम सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इक्वेशन लिहायचंय. पहिले तर 3 स्टेप कुठले असणार आहे, पहिले आपण ट्रँगलचं नाव लिहिणार. सांगा ट्रँगलचं नाव काय, पी क्यू आर. ह्या ट्रँगल मध्ये लाईन कुठल्या साइडला पॅरलल आहे, इथे पाहू शकता तुम्ही फिगर मध्ये लाईन एल इज पॅरलल टू साइड क्यू आर. यानंतर लिहायचं इक्वेशन. तर इक्वेशनची स्टार्टिंग नेहमी ह्या कॉमन पॉइंट पासून करायची. ह्याच्या दोन्ही साइड आहे ना, ह्या दोन्ही साइडचा हा जो कॉमन पॉइंट आहे कुठला, क्यू, इथनं इक्वेशनची स्टार्टिंग होणार. म्हणजे इक्वेशन बनणार क्यू एम अपॉन एम पी. मी इथे लिहितो क्यू एम अपॉन एम पी इज इक्वल टू क्यू टी अपॉन टी आर. क्यू टी अपॉन टी आर ब्रॅकेटमध्ये रिझन येणार बीपीटी बाय युझिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पहिले त्या थेरमचं इक्वेशन तुम्हाला बनवता यायला पाहिजे. त्यानंतर 2 टाईपचे अँगल्स आहे बघा. एक करस्पॉन्डिंग अँगल आणि दुसरा आहे अल्टरनेट अँगल. जेव्हाही एफ किंवा इन्व्हर्टेड एफ शेप बनणार तेव्हा तुमच्या मनात विचारायला पाहिजे करस्पॉन्डिंग अँगल. नेहमी लक्षात ठेवा एफ किंवा इन्व्हर्टेड एफ मध्ये जे अँगल बनणार यांना आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर झेड किंवा एन शेप मध्ये जे अँगल बनणार, झेड किंवा एन शेप मध्ये जे अँगल बनणार यांना आपण म्हणणार अल्टरनेट अँगल. नेहमी लक्षात ठेवा कोरस्पॉन्डिंग अँगल असू द्या की अल्टरनेटिंग अँगल असू द्या, अल्टरनेट अँगल सॉरी, कोरस्पॉन्डिंग अँगल असू द्या की अल्टरनेट अँगल असू द्या, इथे 3 लाईन इन्व्हॉल्व असणार. त्यातल्या 2 लाईन पॅरलल असणार. इथे तुम्ही पाहू शकता 2 लाईन पॅरलल असणार आणि थर्ड लाईन ह्या दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करणार. तर ही जी इंटरसेक्ट करणारी लाईन आहे ह्या लाईनला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत जो अँगल बनवणार आणि तीच ट्रान्सव्हर्सल पुढे सेकंड लाईन सोबत जो अँगल बनवणार हे दोन्ही अँगल इक्वल असणार, कॉन्ग्रुएंट असणार. यांनाच आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल. इथे पण तुम्ही पाहू शकता करस्पॉन्डिंग अँगल किंवा अल्टरनेट अँगल मध्ये 3 लाईन इन्व्हॉल्व असणार. बघा त्यातल्या ह्या 2 लाईन पॅरलल आहे आणि ही जी थर्ड इंटरसेक्टिंग लाईन आहे ह्या लाईनला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत जो अँगल बनवणार आणि हीच ट्रान्सव्हर्सल पुढे सेकंड लाईन सोबत जो अँगल बनवणार हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार, ज्यांनाच आपण म्हणणार करस्पॉन्डिंग अँगल. सेम कन्सेप्ट अल्टरनेट अँगल मध्ये सुद्धा आहे. टोटल 3 लाईनची फॅमिली असणार. त्यातलं चेक करू शकता ह्या 2 लाईन पॅरलल आहे. त्यानंतर ही जी थर्ड इंटरसेक्टिंग लाईन आहे ह्या लाईनला आपण म्हणणार ट्रान्सव्हर्सल आणि ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत जो अँगल बनवणार आणि हीच ट्रान्सव्हर्सल पुढे सेकंड लाईन सोबत जो अँगल बनवणार हे अँगल कॉन्ग्रुएंट असणार, ज्यांना आपण म्हणणार अल्टरनेट अँगल. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता ह्या 2 लाईन पॅरलल आहे, ही थर्ड लाईन इंटरसेक्टिंग आहे जिला आपण म्हणणार ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत जो अँगल बनवणार आणि हीच ट्रान्सव्हर्सल पुढे सेकंड लाईन सोबत अँगल बनवणार हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार, ज्यांना आपण नाव देणार अल्टरनेट अँगल. तर तुम्ही आता एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग आपण प्रूफ वाल्या पार्टकडे जाऊ. चला घेतला एक स्क्रीनशॉट. मग आता आपण ऍक्च्युअल थेरमचं स्टेटमेंट बघू काय दिलेलं आहे. तर मी एकदा स्टेटमेंट वाचून दाखवतो. स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रँगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. सर हे स्टेटमेंट तर आम्हाला दूरपर्यंत काहीच नाही कळालं.
बरं, तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे की या स्टेटमेंटमध्ये एक ट्रँगल गिवन आहे. मग मी पहिले तर एक ट्रँगल इथे ड्रॉ करून घेतो. चला मी एक ट्रँगल ड्रॉ करतो आणि या ट्रँगलला आपण नाव देऊ ABC. आता जशा बुकमध्ये नेमिंग आहे ना, मी त्याच नेमिंग घेतो ABC. आता एक ट्रँगल दिलेला आहे, ठीक आहे. त्या ट्रँगलमध्ये तुम्ही कुठला पण एक अँगल कन्सिडर करा. टोटल 3 अँगल असतात ना, त्यातला कुठला पण एक अँगल कन्सिडर करा. मी अँगल C कन्सिडर करतो. आता ह्या अँगलसाठी तुम्हाला ड्रॉ करायचा आहे बायसेक्टर. मग मी इथे बायसेक्टर पहिले तर ड्रॉ करून घेतो. हा आहे बघा बायसेक्टर, याला आपण रे म्हणतो. याआधी मी सेगमेंट ड्रॉ केली होती, आता सेगमेंट समोर जर एरो असेल ना, याला आपण रे म्हणतो. आता तुम्ही पाहू शकता हा जो बायसेक्टर आहे, जो अँगल C ला बायसेक्ट करतोय, हा बायसेक्टर साइड AB ला इंटरसेक्ट करतोय. ह्या इंटरसेक्टिंग पॉइंटला मी D नाव देतो. मी ते लिहितो, ह्या पॉइंटला मी काय नाव दिलं, D. आता बघा त्यांनी थेरम मध्ये काय दिलेलं आहे, स्टेटमेंट वापस एकदा बघा. आपण एक ट्रँगल घेतला, ट्रँगल मध्ये एक अँगल कन्सिडर केला, अँगल साठी बायसेक्टर ड्रॉ केलं. आता हा जो बायसेक्टर आहे हा अँगलच्या अपोजिट साइडला डिव्हाइड करणार. पाहू शकता हा जो बायसेक्टर आहे अँगलच्या अपोजिट साइडला डिव्हाइड करणार 2 पार्टमध्ये. त्या दोन्ही पार्टचा रेशो घ्या. काय बनणार रेशो, फर्स्ट पार्ट AD अपॉन सेकंड पार्ट DB. मी ते लिहितो AD अपॉन DB. आता यानंतर रिमेनिंग 2 साइड्स ज्या आहे इथे पाहू शकता, ज्या रिमेनिंग साइड्स आहे, कुठल्या आहे बरं रिमेनिंग साइड, एक AC आणि दुसरी BC. ह्या दोघांचा रेशो घ्या म्हणजे AC अपॉन BC आणि हे रेशो असणार इक्वल. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग आता थेरमचा प्रूफ लिहिण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करायच्या आहे. त्यातली स्टेप 1 तुम्हाला लिहायचा आहे गिवन डेटा. आता ही जी फिगर तुमच्या डोळ्यासमोर आहे ही फिगर म्हणजेच आपल्यासाठी गिवन डेटा. मग आता बघा गिवन डेटा काय येणार, तर मी इथे लिहितो. पहिले आपण लिहिणार गिवन. तर गिवन मध्ये काय असणार, आता ही फिगर तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. फिगर मध्ये पहिले ट्रँगलचं नाव सांगा. सर ट्रँगल आहे ABC. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अँगल C चा जो बायसेक्टर आहे हा AB साइडला कुठल्या पॉइंटवर इंटरसेक्ट करणार, D पॉइंटवर इंटरसेक्ट करणार. मग याला लिहायचं कसं, पहिले मी ट्रँगलचं नाव लिहितो इथे. इन ट्रँगल ABC, इन ट्रँगल ABC ह्या अँगलचा जो बायसेक्टर आहे, कुठला अँगल, अँगल C, बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट साइड AB ऍट पॉइंट D. मी इथे लिहितो बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट साइड AB ऍट पॉइंट D. ऍट पॉइंट D हे होतं गिवन. त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं इक्वेशन, मी इथे लिहितो टू प्रूव्ह. जे इक्वेशन प्रूव्ह करायचंय ते इथे लिहून टाकू आपण. हे इक्वेशन इथनं कॉपी करा, इथे पेस्ट करा. म्हणजे इक्वेशन येणार बघा AC अपॉन BC. मी इथे लिहितो AC अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DB. AD अपॉन DB. आता एक इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे करायचं आहे बघा. आता कन्स्ट्रक्शन काय असणार आहे तुम्हाला इथे समजून घ्या. आता तुम्हाला व्हर्टेक्स B मधनं पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची. सर लाईन कशी रॅन्डम घेतली तर चालेल का, नाही. तुम्हाला B मधनं पास होणारी जी लाईन ड्रॉ करायची आहे ही बायसेक्टरला असायला पाहिजे पॅरलल. वाटतंय का पॅरलल, हो. ही जी लाईन आहे ही बायसेक्टरला असणार पॅरलल. पहिले तर B पॉइंट मधनं पास होणारी लाईन ड्रॉ करा, ही लाईन बायसेक्टरला पॅरलल असायला पाहिजे. यानंतर ट्रँगलची ही जी साइड आहे, नाव सांगाय साइडचं AC, ह्या पण साइडला तुम्हाला पुढे करायचंय एक्सटेंड. आणि ही साइड पुढे एक्सटेंड केल्यानंतर ह्या लाईनला ज्या पॉइंटवर इंटरसेक्ट करणार त्याला मी E नाव देतो. कारण तुम्ही चेक करू शकता ABCD हे अल्फाबेट बुक झाले. यानंतर मी कुठला अल्फाबेट घेतोय सांगा, E. मग आता कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे पहिले तर लिहायचंय. मी लिहितो इथे कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन जे आहे ना याचं स्टेटमेंट तुम्हाला इथे बनवता यायला पाहिजे. कसं बनेल स्टेटमेंट, पॉइंट B मधनं पास होणारे तुम्ही एक लाईन ड्रॉ करताय. मग आपण लिहू इथे ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट B अँड पॅरलल टू बायसेक्टर CD. बरोबर, B पॉइंट मधनं पास होणारी लाईन ह्या बायसेक्टरला पॅरलल आहे. हा पहिला पार्ट आहे कन्स्ट्रक्शनचा. मी इथे लिहितो ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट B, passing through point B and parallel to bisector. कुठला बायसेक्टर आहे, CD. बायसेक्टर CD. कन्स्ट्रक्शनचा सेकंड पार्ट काय, ट्रँगलची जी साइड आहे, कुठली साइड, AC. ह्या साइडला पुढे तुम्हाला एक्सटेंड करायचंय आणि एक्सटेंड केल्यानंतर ही साइड ह्या लाईनला इंटरसेक्ट करणार कुठल्या पॉइंटवर, E पॉइंटवर. मग मी इथे लिहितो पुढे अँड सेकंड नंबरचा पार्ट एक्सटेंड
साइड AC टू इंटरसेक्ट लाइन ऍट पॉइंट E. हा होता थेरमचा फर्स्ट पार्ट, ज्यामध्ये आपण गिवन लिहिलं, काय प्रूव्ह करायचं ते इक्वेशन लिहिलं आणि कन्स्ट्रक्शन लिहिलं. आता प्रूफ वाला पार्ट जो आहे ना, याला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. त्यातला फर्स्ट पार्ट एकदम सिंपल आहे. हा जो प्रूफ आहे हा प्रूफ मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार. हा प्रूफचा फर्स्ट पार्ट, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, हा कंप्लीट जो मोठावाला ट्रँगल आहे, हा ट्रँगल बघा सर, कुठला ट्रँगल, ट्रँगल ABE. ह्या ट्रँगल मध्ये पाहू शकता, हा कंप्लीट मोठावाला जो ट्रँगल आहे, ह्या ट्रँगल मध्ये लाईन CD साइड BE ला पॅरलल आहे. आणि मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं की ट्रँगल मध्ये जर लाईन एका साइडला पॅरलल असेल तर तुम्हाला BPT थेरम यूज करायचा आहे. मग सांगा बरं ट्रँगलचं नाव काय, तर हा मोठावाला जो ट्रँगल आहे, एकदा मी हायलाइट करू का त्या ट्रँगलला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा ट्रँगल तुम्ही इथे पहा, हा मोठावाला जो ट्रँगल आहे, बघितला का हा ट्रँगल, हा सर दिसला ट्रँगल. सांगा ट्रँगलचं नाव काय, ट्रँगल ABE. ह्या ट्रँगल मध्ये हा जो बायसेक्टर किंवा मी त्याला लाईन म्हणतो थोड्या वेळासाठी, लाईन CD साइड BE ला पॅरलल आहे, म्हणजे आपण यूज करणार BPT थेरम. बरं BPT थेरमचं जे इक्वेशन आहे याची स्टार्टिंग कुठनं होणार, सर या ज्या दोन साइड आहे यांचा जो कॉमन पॉइंट आहे A, इथनं स्टार्ट होणार इक्वेशन. कसं बनेल बरं मग इक्वेशन, बघा AC अपॉन CE इज इक्वल टू AD अपॉन DB. बरोबर, मग मी इथे लिहितो, पहिले ट्रँगलचं नाव लिहितो. सांगा ट्रँगलचं नाव काय, हा मोठावाला ट्रँगल, ट्रँगल ABE मी लिहितो इथे. इन ट्रँगल ABE लाईन कुठल्या साइडला पॅरलल आहे हे तुम्हाला लिहायचंय. BPT थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी 3 स्टेप फॉलो करायचे आहे. स्टेप 1 ट्रँगलचं नाव मी लिहिलं. स्टेप 2 लाईन कुठल्या साइडला पॅरलल आहे, सर लाईन CD साइड BE ला पॅरलल आहे, मग इथे लिहा लाईन CD इज पॅरलल टू साइड BE. सर हे तुम्हाला कसं कळालं, लाईन ह्या साइडला पॅरलल आहे, हे आपलं कन्स्ट्रक्शनच होतं ना. कन्स्ट्रक्शन काय केलं आपण जी लाईन ड्रॉ केली ती B पॉइंट मधनं पास होणार, ह्या बायसेक्टरला कशी असणार सांगा, पॅरलल. मग मी इथे लिहितो रिझन मध्ये बाय कन्स्ट्रक्शन. आता यानंतर आपल्याला बनवायचं इक्वेशन कसं बनणार, AC अपॉन CE. मी इथे लिहितो AC अपॉन CE इज इक्वल टू AD अपॉन DB. मी इथे लिहितो AD अपॉन DB. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. पण ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मी इथं लिहितो बाय युजिंग BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता एकदा चेक करा, आपल्याला जे इक्वेशन प्रूव्ह करायचंय ते इक्वेशन एकदा पहा बरं काय, तर ऑलमोस्ट आपलं 90% इक्वेशन इथेच प्रूव्ह झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जे प्रूव्ह करायचे त्याची राईट हँड साइड बघा, AD अपॉन DB. हो सर AD अपॉन DB. बरं लेफ्ट हँड साइड मध्ये पहा बरं AC. हा सर इथे AC आहे, पण एकदा चेक करा डिनॉमिनेटरला इथे काय, सर इथे BC आहे. बरं इथे काय आलेलं आहे, सर इथे तर CE आलेलं आहे. मग मला सेम इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी हे जे CE आहे ह्या CEच्या जागेवर काय आणायचं, BC. म्हणजे मी असं म्हणू शकतो का CE आणि BC ह्या दोघांना मला इक्वल प्रूव्ह करायचंय. मग एकदा चेक करा बरं, इथे जर डायग्राम मध्ये त्या दोन्ही सेगमेंट जर हायलाइट करायच्या झाल्या CE आणि BC, हे डायग्राम मध्ये आपण हायलाइट करू. एकदा चेक करा CE म्हणजे, एकच मिनिट, हा चेक करा CE म्हणजे हाच पार्ट आहे का, हो हाच पार्ट आहे. त्यानंतर BC CB म्हणा किंवा BC म्हणा एकच आहे. BC म्हटल्यानंतर हाच पार्ट आहे का, हो हाच पार्ट आहे. आणि एकदा चेक करा बरं CE आणि BC ह्याच ट्रँगलचा पार्ट आहे का, इथे मी हायलाइट करतो लागल्यास तो ट्रँगल. चेक करा CE आणि BC ह्याच ट्रँगलचा पार्ट आहे का, हो ह्याच ट्रँगलचा पार्ट आहे. मग आपल्याला जर CE आणि BC इक्वल प्रूव्ह करायचे असेल तर यांच्या अपोजिट वाले अँगल तुम्हाला इक्वल दाखवायचे. म्हणजे चेक करा CE चा अपोजिट अँगल कुठला आहे, सर हा तर अँगल B आहे, बरोबर. आणि त्यानंतर BC चा अपोजिट वाला अँगल कुठला आहे, सर हा अँगल E आहे. मग जर तुम्ही हे दोन अँगल इक्वल आहे असं जर प्रूव्ह केलं तर हा ट्रँगल बनणार आयसोस्केलस ट्रँगल, कारण दोन इक्वल अँगल म्हटल्यानंतर हा आयसोस्केलस ट्रँगल आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आयसोस्केलस ट्रँगलची प्रॉपर्टी काय, जे दोन अँगल इक्वल आहे त्यांच्या अपोजिट साइड सुद्धा इक्वल होणार. मग आपल्या समोर आता एकच टार्गेट आहे, आपल्याला हे दोन अँगल इक्वल दाखवायचे. 3 स्टेप मध्ये आन्सर येणार आहे. आता त्या 3 स्टेप कशा बनवायच्या हे तुम्हाला आता व्यवस्थित इथे समजून घ्यायचंय. आता एकदा चेक करा, तुम्ही ते पाहू शकता ह्या दोन लाईन पहिले तर पॅरलल आहे. सर कुठल्या दोन लाईन, इथे पाहू शकता CD इज पॅरलल टू BE म्हणा किंवा EB म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. आता दोन लाईन जर पॅरलल असेल तर आता मी तिसरी एक लाईन घेणार आहे जिला आपण ट्रान्सव्हर्सल नाव देणार आहे. मग जेव्हा 3 लाईनच्या फॅमिली बनतील,
दोन पॅरलल लाईन आणि थर्ड इंटरसेक्टिंग लाईन, तर तिथे दोन टाईपचे अँगल बनतील, एक अल्टरनेट अँगल आणि दुसरा कोरस्पॉन्डिंग अँगल. आता इथे दोन्ही अँगल बनणार आहे. आता पहिले तर सीडी बीई ला पॅरलल आहे, बरोबर, सीडी बीई ला पॅरलल आहे आणि मी इथे ट्रान्सव्हर्सल घेणार, पहा एई ला मी घेणार इथे ट्रान्सव्हर्सल. मग एकदा चेक करा बरं, ह्या दोन लाईन पॅरलल आहे, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, तर तुम्ही हे दोन अँगल जे इथं बनले हे एफ शेप मध्ये बनले की नाही एकदा चेक करा. हा जो शेप आहे एफ सारखं स्ट्रक्चर आहे की नाही, हो सर आहे. मग हा इथला जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे दोन्ही कॉन्ग्रुएंट होणार. आणि रिझन काय येणार, कुठले अँगल आहे सर, हे तर करस्पॉन्डिंग अँगल आहे कारण एफ शेप बनला. मग आता पहिले तर आपण लिहू सीडी इज पॅरलल टू बीई अँड एई ॲज अ ट्रान्सव्हर्सल. बघा हा थेरमचा आता सेकंड पार्ट आहे आणि इथून आपला थेरम आता प्रूव्ह होणार आहे. पहिले कुठल्या दोन लाईन पॅरलल आहे सर, सीडी आणि बीई पॅरलल आहे. मग मी इथं लिहितो सीडी इज अ पॅरलल टू बीई, बरोबर, सीडी इज पॅरलल टू बीई अँड ट्रान्सव्हर्सल कुणाला घेतलंय तुम्ही, एई ॲज अ ट्रान्सव्हर्सल. मी इथं लिहितो, बरोबर. मग हे दोन अँगल होणार इक्वल, कॉन्ग्रुएंट, कोरस्पॉन्डिंग अँगल. मग सांगा बरं हा अँगल कसा वाचायचा, अँगल ए सी डी. हा अँगल वाचा अँगल सीई बी, बरोबर. मग मी लिहितो हा अँगल पहिले तो वाचतो, अँगल एसीडी, अँगल एसीडी इज कॉन्ग्रुएंट टू कुठला अँगल आहे, अँगल सीई बी, अँगल सीई बी. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. ब्रॅकेटमध्ये रिझन महत्वाचं आहे, कुठला अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल, एफ शेप बनलाय, करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर आता आपण ट्रान्सव्हर्सल एसी ला घेतलं होतं ना, आता ट्रान्सव्हर्सल एसी नाही घेणार, मी त्याला इरेज करतो. ठीक आहे, आता पाहू शकता तुम्ही ह्या दोन लाईन पहिले तर पॅरलल तुम्हाला असणारच आहे, पॅरलल दिलेल्या ह्या लाईन सीडी इज पॅरलल टू बीई. आता मी इथे ट्रान्सव्हर्सल घेणार बीसी, बीसी म्हणा किंवा सीबी म्हणा. आता एकदा चेक करा, करस्पॉन्डिंग अँगल असू द्या की अल्टरनेट अँगल असू द्या, टोटल तीन लाईनची कॉम्बिनेशन असणार. पाहू शकता ह्या दोन लाईन कशा आहे सर, पॅरलल आहे, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. बघा बरं कुठला शेप बनला सर, हा तर एन शेप बनला. मग हे जे दोन अँगल आहे, ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत जो अँगल बनवणार आणि हीच ट्रान्सव्हर्सल पुढे सेकंड लाईन सोबत जो अँगल बनवणार, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार. रिझन काय येणार, अल्टरनेट अँगल. मग मी इथं लिहितो हा अँगल वाचा, अँगल डी सी बी. मी इथे लिहितो, बरं एकदा आपल्याला ते लिहावं लागेल, सेम इथे कॉपी पेस्ट करा, सीडी इज पॅरलल टू बी, फक्त ट्रान्सव्हर्सल एई नाही, ट्रान्सव्हर्सल बीसी आहे. मग ऍज इट इज कॉपी करून इथे पेस्ट करू आपण, सीडी इज पॅरलल टू बीई अँड बीसी ॲज अ ट्रान्सव्हर्सल. एक लक्षात घ्या बरं, आता याच्यात नका कन्फ्युज हो सर, बीसी म्हणू की सीबी म्हणू, काही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, मी बीसी लिहितो, बीसी ॲज अ ट्रान्सव्हर्सल. मग आता दोन अँगल कुठले बनल, हा अँगल वाचून दाखवा, अँगल डी सी बी. मी इथं लिहितो अँगल डी सी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, हा अँगल वाचा, अँगल सीबीई. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, इथं एन शेप आहे, झेड किंवा एन, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल, बरोबर. आता आणखी एक इक्वेशन आपल्याला बनवायचंय आणि त्यासाठी आपण गिवन कंडिशन यूज करणार. सर काय गिवन कंडिशन, मला तुम्ही सांगा. हा जो आपला ऍक्च्युअल मेन ट्रँगल आहे, ह्या ट्रँगलसाठी सीडी कोण आहे सर, सीडी बायसेक्टर आहे. म्हणजे सीडी अँगल सी ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार, म्हणजे ह्या साइडचा अँगल आणि ह्या साइडचा अँगल इक्वल असणार. मग मी असं म्हणू का, अँगल एसीडी आणि हा जो अँगल आहे अँगल डीसीबी दोन्ही इक्वल आहे, हे गिवन आहे आपल्याला. मग मी लिहितो यानंतर काय बनेल सांगा, अँगल, हा अँगल वाचा, अँगल एसीडी लिहा, अँगल एसीडी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, हा अँगल वाचा, अँगल डीसीबी, अँगल डीसीबी. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 4. रिझन काय येणार, हे गिवन आहे आपल्याला. आता बघा फायनल रिझल्ट काय बनणार, तर तुम्ही एकदा तिन्ही इक्वेशन पहा. त्यात आपल्याला काय करायचंय, हे जे शेवटचं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 4, याला मला मॉडिफाय करायचंय. मॉडिफिकेशन समजून घ्या काय असणार. तर तुम्ही अँगल एसीडी ची व्हॅल्यू सांगा, इक्वेशन 3 वरतून. हे जे इक्वेशन 3, अँगल एसीडी ची व्हॅल्यू काय सर, अँगल एसीडी अँगल सीईबी च्या इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. मग एसीडीच्या जागेवर सीईबी इथं रिप्लेस करा. कसं बनेल ते, अँगल सीईबी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता एकदा चेक करा, अँगल डीसीबी जो आहे, अँगल डीसीबी हा कुणाच्या इक्वल आहे सर, हा तर सीबीईच्या इक्वल आहे. मग मी लिहितो इथे अँगल सीबीई. हे कुठनं लिहिलं सर, आम्ही हे 3 इक्वेशन यूज करून हे बनवलेलं आहे. मग मी इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन
फ्रॉम इक्वेशन सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फ्रॉम इक्वेशन सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बरोबर आहे. आता तुम्ही एकदा मेन डायग्राम पहा. आपला हा जो ट्रँगल आहे मी एकदा आधीच क्लीन करतो पहा हे सर्व. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता हा कुठला अँगल आहे? अँगल सीईबी. हा इथे पहा अँगल सीईबी म्हणजे हा अँगल. बरोबर. सोबत कुठला अँगल कॉन्ग्रुएंट आहे? सीबीई. इथे पहा सीबीई. हा सर हे दोन अँगल तर इक्वल झाले. मग जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल त्यांच्या अपोजिट साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट येणार. बरोबर आहे. मग कसं बनणार सांगा? अँगल ईच्या अपोजिट साइड कुठली आहे? बीसी. मग मी इथं लिहितो साइड बीसी किंवा सेगमेंट बीसी किंवा फक्त बीसी लिहितो. बीसी इज अ कॉन्ग्रुएंट टू. एक काम करा सेगमेंट बीसी लिहितो. सेगमेंट बीसी इज अ कॉन्ग्रुएंट टू. ठीक आहे. अँगल बीच्या अपोजिट साइड कुठली आहे? सर बीच्या अपोजिट साइड आहे सीई. मग मी इथं लिहितो सेगमेंट सीई. ब्रॅकेटमध्ये रिझन लिहा की जे कॉन्ग्रुएंट अँगल आहे त्यांच्या अपोजिट साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग मी इथं लिहितो साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल आर कॉन्ग्रुएंट. बरोबर. आता बघा बीसी आणि सीई कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ बीसी आणि सीई ह्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असणार. आणि शेवटचं इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 5. आता तुम्ही या थेरम मध्ये फर्स्ट आणि लास्ट इक्वेशन पहा. फर्स्ट इक्वेशन म्हणजे हे इथं बघा बीपीटी वाला फर्स्ट इक्वेशन आणि लास्ट इक्वेशन. सर काय करायचं? फर्स्ट इक्वेशन मध्ये जे सीई आहे ह्या सीईच्या जागेवर फक्त काय ठेवा? बीसी. मग सांगा बरं इक्वेशन कसं बनेल? तर तुम्हाला काय करायचंय हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ना हे मॉडिफाय करायचंय फिफ्थ इक्वेशन यूज करून. म्हणजे सीईच्या जागेवर बीसी ठेवा. सीईच्या जागेवर बीसी. मग सांगा बरं इक्वेशन कसं बनेल फायनल? मी इथे लिहितो इक्वेशन बनणार एसी. मी पहिले लिहितो इथे एसी अपॉन मध्ये सीईच्या जागेवर सर सीईच्या जागेवर बीसी इज इक्वल टू हे जसं आहे तसंच कॉपी करून इथे पेस्ट करा. म्हणजे एडी अपॉन डीबी हे तुम्ही फर्स्ट आणि लास्ट इक्वेशन वरतून लिहिलं. म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फिफ्थ. आणि पाहू शकता तुम्ही हेच इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचंय का? बघा एसी अपॉन बीसी पहा एसी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीबी. एडी अपॉन डीबी झालंय प्रूव्ह. एकदम सिंपल मेथडनी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता या थेरमचं इक्वेशन क्वेश्चन मध्ये कसं अप्लाय करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू आणि या लेक्चरला इथे फुल स्टॉप देऊ. थँक्यू सो मच.